श्रीहरी भेटला विधीचा गीता अशा प्रकारे आणि भगवंताने तुकोबारांची साधना त्यावेळेला चालू होती. कारण 3 ठिकाणी तुकोबारा साधनेला जायचे. महाराज की जय. ज्ञानदीप जरी शोध घेतला माझा तरी आता शोधून सुद्धा सापडणार नाही असं कर. आता दिसोने जना ऐशी तरी नारायणा. आणि हे अंतःकरणामध्ये आल्यानंतर ज्या संतांच्या मार्फत निरोप पाठवला ते सनक संकाधिक तुम्ही संकाधिक संत एवढा करा उपकार सांगा देवा.
माझी भाकावी करुणा तुका म्हणे मूळ लवकरी पाठवा. आणि अशा प्रकारे संतांमार्फत निरोप पाठवला. निरोप पाठवून मग ज्या वेळेला तो निरोप परत आला त्यावेळेला आणि तुकोबारांचा तो निरोप तुकोबारांच्या परत पोहोचला. आणि मग तुकोबारांनी तुम्हा आम्हाला सांगायला सुरुवात केली. आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोप या संता हाती आला. सुख दुःख माझे ऐकिले कानी कळवळा म्हणी करुणेचा. काय आता पंत पाहे माहेराची वाट. अशा प्रकारे माझं अंतःकरण आता माहेरची वाट बघून राहिलेला आहे हे प्रभू. आणि मग ज्या वेळेला तुकोबाराने विचारणा केली की तुम्ही जाणार आहेत, गोष्ट कबूल आहे, तुम्ही सांगताय आपल्या माहेरा जाईन मी आता निरुपया संत हाती आला, तुम्हाला कोण न्यायला आलेला आहे? तुम्हाला कोण न्यायला आलेला आहे? तर अंगे आपुलिया आता येतील न्यावया अंगे आपुलिया माय बाप. अशा प्रकारे आणि ते मला स्वतःहून घ्यायला येणार आहेत. आता फक्त मी माझ्या मार्गाला लागलेला आहे. फक्त आता जाता जाता मी एकच तुमच्याकडून अपेक्षा करतो की तुमची कृपा माझ्यावर असू द्या. आम्ही जातो तुम्ही कृपा सुता. 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 तुम्ही कृपा सुता. असू द्या माझ्यावर. तुमची कृपा घेऊन मी आता तुमचा निरोप घेऊन जात आहे. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो विठोबा. Bye.
कार्यक्रम करा. ठीक आहे. हो हो थोडा वेळ थांबा, थोडा वेळ थांबा. तुमचा विरह आम्हाला सहन होत नाही, आमच्यासाठी थोडा वेळ थांबा. त्यावेळेला तुकोबारे म्हणतात की बराच वेळ झाला, आता वाढ वेळ झाला, उभा पांडुरंग पंढरीत परमात्मा उभा आहे, माझी वाट पाहत आहे, तेव्हा आता मला तुम्ही अजून थांबायला लावू नका. तेव्हा निरोप घेऊन तुकोबाराय निघाले. निघाल्यानंतर त्यांनी ग्वाही देऊन सांगितलं की त्यावेळेला आणि तो परमात्मा आणि अंतकाळाच्या समयाला प्रत्यक्षात मला घेण्याकरता आला. अंतकाळी विठो आमाशी पावला, पुढे सहित झाला सज्जन हो. अशा प्रकारे कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊनी निजधामा गेले, जय जय सद्गुरू स्वामी तुकया दातारा. अशा प्रकारे हे शेवटचं चरण म्हटलं जाईल. आणि शेवटचं चरण म्हटल्यानंतर पहिल्यांदा विणेकरी जातील, विणेकऱ्यांच्या बरोबर मी महाराज जाणार आणि नंतर आमच्या पाठीमध्ये पुरुष टाळकरी मंडळी, पुरुषांनी इथे पुष्पवृष्टी करायची आहे ती तुकोबारांच्या चरणाजवळ. वाढवेल झाला वाढवेल झाला पांडुरंग वाढवेल झाला
नक्की चालू केले ना. आलाय आलाय ना. किती जागा चालली आई चालली आता रामांच्या बोला नाही का. ज्या वेळेला त्यांना एक अभंग दिला अभंगाच्या अनुषंगाने तो अभंग ज्या वेळेला भटांनी वाचला त्या वेळेला त्यांच्या चित्तातला द्वेष भाव जो होता समोर गेला आणि ते त्यांचे शिष्यत्व 14 टाळकऱ्यांच्या पैकी ज्ञानेश्वर भट सुद्धा टाळकरी झाले. अशी एक त्यावेळची तुकोबारांचे श्रेष्ठत्व आहे. तो अभंग म्हणजे एक शुद्ध तरी शत्रु मित्रवर्ती व्याघ्रहून खाती सर्पतया अशा प्रकारे सज्जन हो. रामेश्वर भटांनी प्रचिती आली. प्रचिती आल्यानंतर आणि वरती अशा प्रकारे जे त्यांचे विरोधक होते ते विरोधक सुद्धा त्यांचे कोण झाले. त्यांच्याबरोबर त्यांचे जीवन कृतार्थ करून घेतलं. अद्वैत बाबांनो या ज्ञानोबा तुकोबाराय या संतांच्या स्मरणात राहून आपले जीवन कृतार्थ करून घ्यावं हीच एक आणि आपल्या हातात ही संधी आहे. दुसरं काही नाही बरं. ती एक संधी दौडू नका. आणि ती संधी कोणती. ज्ञानेश्वर आपल्याला सांगून गेलो. ही संधी आपल्याला बाबांच्यामुळे प्रतिवर्षी साधत असते आणि ज्याला साध्य करता येते ते इथे येऊन या तुकोबारायांच्या या वैकुंठ गमनाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आपल्या वाट्याला आपल्या पदरात पुण्याचा संचय करण्याचा प्रयत्न करत असतात. असाच हा आपल्या अंतःकरणातील जो भाव निर्माण झालेला आहे तो भाव माऊली ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या कृपा आशीर्वादाने कायम स्वरूपाने राहो. आणि असाच आपल्याला येऊन या ठिकाणी श्रवण सुखाचा लाभ हो. झालेली सेवा ज्यांच्या निमित्ताने झाली त्या तुकोबारांच्या वैकुंठ गमना प्रत्यक्ष झाली त्या तुकोबारांच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. किंबहुना तुमचे केली धर्म कीर्तने सिद्धीले येथे की उरले माझे पायिक पण म्हणायची काय म्हणायचे का नाही. आता बघा
आरती होईल. आरती झाल्याशिवाय कोणीही जागा सोडायची नाही. आरती झाल्यानंतर या ठिकाणी महाप्रसाद आहे आणि महाप्रसाद घेतल्याशिवाय इथून या क्षेत्रातून कोणीही बाहेर जायचं नाही असं बाबांचा आग्रह आहे. जा कोणीतरी आरती घ्या. जा जा मार्के जा. विठ्ठल
तुझा दास पंढरीचा वारकरी वारी संता संगे सर्व काल अखंड प्रेमाचा कळवळ पंढरीचा वारकरी वारी चंद्रभागे स्नान पंढरीचा वारकरी वारी चुकवले रे अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझी या सकला कल्पनेची बाधा नो कोणे काळी ही संत मंडळी स्तुत्या अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी विष्णुदासा भावे नामा मने तया असावे कल्याण कल्पनेची बाधा नो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो मागणी ते एक तुझ प्रती आहे तरी पाय पांडुरंगा या संतांशी निर्विहेची मज दे तुका म्हणे आता उदार तू या संतांशी निर्विहेची मज दे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदारे श्री ज्ञानदेव तुकाराम ऐका आणि इकडे लक्ष द्या 2 मिनिटं Gas mati.